स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू दुःखी होऊ नकोस। ज्या भक्तिभावाने मी इथे तुझा मंत्र ऐकून आलो आहे, हे अतिशय सुंदर क्षण आहेत आणि या क्षणात तुझे नशीब पलटू शकते। पण जर तू या मंत्राकडे दुर्लक्ष केलंस तर माझी प्रचंड पवित्र कृपा तुला मिळणार नाही। पुन्हा काहीही ऐकायला मिळणार नाही। अनुभवायची संधी निघून जाईल। पुढची 20 मिनिटे इतकी महत्त्वाची आहेत की त्याचा परिणाम तुझ्या पूर्ण आयुष्यावर होणार आहे। त्यामुळे हा मंत्र संपूर्ण ऐक। हा संदेश अर्धवट ऐकण्याचे पाप तू करू नको आणि माझ्यावर विश्वास ठेव। बाळा, जरा माझ्या डोळ्यात पहा। अनंत प्रेम आणि आशीर्वाद तुला मी देत आहे। तुझ्या जीवनाचे एक कल्याण होईल। तू कर्जमुक्त होशील। कुठलेच आजारपण तुला स्पर्श देखील करणार नाही। तुझे मन नेहमी स्थिर राहील। प्रचंड ऊर्जा तुझ्यामध्ये प्रवाहित होईल। तुला चांगली नोकरी मिळेल। नोकरीत प्रमोशन मिळेल। तुझ्या कुटुंबात एकोपा राहील। तुझ्या कुटुंबावर माझा कृपाहस्त राहील। तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य यशाच्या नवनवीन पायऱ्या चढेल। अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतील। तू फक्त हा एक मंत्र पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे पूर्ण ऐक आणि मग पहा चमत्कार। कारण तुझा आधार मीच आहे। कारण तू माझे बाळ आहेस। शांत राहा आणि विश्वास ठेव। कारण माझ्या कृपेने वादळही थांबतात, संकटे मागे हटतात। ज्यांच्या मनात शंका आहे, त्यांचं आयुष्य भरकटलंय, त्यांच्यासाठी मी आहे। तू ये माझ्याकडे। मी तुला हवी असलेली विश्रांती, शांती देईन। मी तुझ्या जीवनातील भीती, चिंता, मनावरचं ओझं कमी करेल। माझ्या बाळा, तुला हवं आहे दिवसा शांतता आणि रात्री झोप। म्हणूनच हा माझा फक्त मंत्र नाही, तर माझ्या कृपेची हाक आहे। तुझ्यासाठी सुंदर दालनं मी खुली करून दिली आहेत। या मंत्राच्या मनोभावे श्रवणाने अशक्य गोष्टीही शक्य होतील। फक्त हा मंत्र शेवटपर्यंत ऐक आणि मग पहा चमत्कार। माझ्या बाळा, माझा आशीर्वाद तुझा हक्क आहे। कारण मी स्वामी माऊली आहे आणि तू माझे बाळ आहे। आणि एक आई बाळाला आशीर्वाद तर देतेच, परंतु कधीकधी भीतीमुळे, गैरसमजामुळे तू त्याच्यापासून दूर होतो। काही लोक तुला छळतील, काही लोक तुझी किंमत करणार नाहीत, परंतु मी तुला वचन देतो, कसलाही धोका तुझ्या जवळही येणार नाही। तुझ्या आयुष्यात प्रचंड संकटे येतील, दुःख येतील, पण तू हिंमत हारू नको, कारण ते तुझ्या जवळही फिरकू शकणार नाहीत। माझा हा मंत्र तुझ्यासाठी प्रेमाचा मोठा झरा आहे। मी कधीही तुला माझ्यापासून वेगळे करणार नाही। या क्षणी माझं मन, माझं प्रेम तुझ्या मनाला स्पर्श करतंय। मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे। मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो, म्हणूनच मी तुला सांगतोय, हा मंत्र तू शेवटपर्यंत ऐक बाळा। मी कधीही तुला संकटात पाहू शकत नाही। मी फक्त हेच आजमावून पाहतो की तुझे स्वतःवर किती प्रेम आहे आणि माझ्यावर तुझा विश्वास किती आहे। तुझ्या डोक्यावर माझा अनंत आशीर्वाद आहे। एवढेच नव्हे तर तुझ्या अश्रूंना पुसण्यासाठी माझे हात पुढे झाले आहेत। मी तुझ्या वाट्याला आलेले सर्व संकटांना नष्ट करणार आहे। तुझ्या सर्व चिंता तू माझ्या चरणी व्हा आणि तू सुटकेचा श्वास घे। कारण तू माझाच अंश आहे आणि तुझे संकट म्हणजे ते माझेच संकट आहे। जेव्हा तू गप्प बसून स्वतःशी झगडतोस, तेव्हा माझे काळीज धडधडते, पण या सर्व गोष्टींमधून मी तुला मुक्त करणार आहे। तू फक्त हा एक मंत्र मनोभावे ऐक। तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे। मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे। डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत। डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत। मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत। ते भक्तांवर खूप प्रेम करतात। त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच। त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील। मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच। बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील।
तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः. 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 ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः.
ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। 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 ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः।
ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः।